मंडळी, इंग्लिश बोलायला सोबत कोणी नाही आहे, घरी वातावरण तसं नाही आहे, प्रॅक्टिस कोणासोबत करू, मित्रमैत्रिणींसोबत बोलले तर ते हसतील, म्हणतील काय शायनिंग मारते, आणि अनेक कारणं आपण स्वतःला देत असतो इंग्लिश प्रॅक्टिस न करण्याची. त्यासाठीच आजचा हा खास व्हिडिओ. आपण पुन्हा एकदा आपली छान सिरीज सुरू करतोय ज्याचं नाव आहे इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस रिपीट आफ्टर मी. ओके, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही वाक्य म्हणणार आहे, सांगणार आहे वाक्य, आणि ती वाक्य तुम्ही माझ्या मागून रिपीट करणार आहात. मनातल्या मनात वाचणार नाही आहात. ॲक्च्युली तुमच्या तोंडून ती वाक्य बाहेर आली पाहिजेत. तुम्ही जेव्हा कम्फर्टेबल आहात तेव्हा हा व्हिडिओ बघा, पण जर तुम्ही ती वाक्य रिपीट केलीत, ॲक्च्युली म्हटलीत, तर तुमच्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स पण वाढेल, उच्चार पण कळतील आणि इंग्लिशची प्रॅक्टिस पण होईल. त्यामुळे लगेचच सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, मी नाश्त्याला पोहे किंवा इडली खाते. I eat pohe or idli for breakfast. I eat pohe or idli for breakfast. तुम्ही म्हणा आता पॉज. करेक्ट. सो एव्हरी टाइम माझं इंग्लिश सेंटेन्स जेव्हा बोलून होईल मी पॉज घेणार आणि तेव्हा तुम्ही ते सेंटेन्स रिपीट करायचं आहे. मी घर स्वच्छ करते आणि जेवण बनवते. I clean the house and cook meals. I clean the house and cook meals. करेक्ट. व्हेरी गुड. ऑफिसला जाताना मी पॉडकास्ट ऐकते. आय लिसन टू पॉडकास्ट वाईल कम्युटिंग टू द ऑफिस. आय लिसन टू पॉडकास्ट वाईल कम्युटिंग टू द ऑफिस. करेक्ट. मी ईमेलला रिप्लाय करते आणि मीटिंगला उपस्थित राहते. आय अटेंड इम्पॉर्टंट ईमेल्स अँड मीटिंग्स ॲट द ऑफिस. I attend important emails and meetings at the office. I hope तुम्ही म्हणताय, मनातल्या मनात वाचायचं नाहीये, ॲक्च्युली ती वाक्य म्हणायची आहेत. मी व्यायामशाळेत जाते किंवा संध्याकाळी फिरायला जाते. I go to the gym or go for a walk in the evening. I go to the gym or go for a walk in the evening. जेवताना मी माझ्या कुटुंबाशी गप्पा मारते. आय चॅट विथ माय फॅमिली वाईल हॅव्हिंग डिनर. आय चॅट विथ माय फॅमिली वाईल हॅव्हिंग डिनर. मी रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचते किंवा ध्यान करते. आय रीड अ बुक ऑर मेडिटेट बिफोर गोइंग टू स्लीप ॲट नाईट. आय रीड अ बुक ऑर मेडिटेट बिफोर गोइंग टू स्लीप ॲट नाईट. मी शनिवारी आणि रविवारी मित्रांसोबत बाहेर जाते किंवा चित्रपट बघते. आय गो आउट विथ फ्रेंड्स और वॉच मूवीज ऑन सॅटर्डेज और संडेज. मी किराणा सामान घेण्यासाठी बाजारात जाते. आय गो टू द मार्केट टू बाय ग्रोसरीज. आय गो टू द मार्केट टू बाय ग्रोसरीज. करेक्ट. कधी कधी मी नवीन पाककृती शिकते. समटाइम्स आय कुक अँड लर्न न्यू रेसिपीज. समटाइम्स आय कुक अँड लर्न न्यू रेसिपीज. I love to travel whenever I get time. I love to travel whenever I get time. मी माझ्या मुलांना संध्याकाळी खेळायला उद्यानात घेऊन जाते. I take my kids to the park to play in the evening. I take my kids to the park to play in the evening. मी क्लायंट मीटिंगची तयारी करत आहे. आय एम प्रिपेअरिंग फॉर अ क्लायंट मीटिंग. आय एम प्रिपेअरिंग फॉर अ क्लायंट मीटिंग. आता या सेंटेन्सेसमध्ये पण तुम्ही जर बघितलं असतं, आधीची सेंटेन्स जरा वेगळ्या टेन्समधली होती, हे सेंटेन्स वेगळ्या टेन्समधलं आहे. टेन्सेस कधी कोणते वापरायचे किंवा बेसिकपासून इंग्लिश शिकायचं असेल, लेसन वाईज इंग्लिश शिकायचं असेल तर नक्की ॲप डाउनलोड करा. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे. प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. लिंक सगळ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. वळूयात नेक्स्ट सेंटेन्सकडे. प्रकल्पाची मुदत वाढवण्यासाठी मी माझ्या बॉसशी बोललो. आय टॉक टू माय बॉस टू एक्सटेंड द प्रोजेक्ट डेडलाईन. आय टॉक टू माय बॉस टू एक्सटेंड द प्रोजेक्ट डेडलाईन.
ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये मी माझ्या सहकाऱ्यांसोबत जेवते. आय हॅव लंच विथ माय कलिग्स ड्युरिंग द लंच ब्रेक ॲट द ऑफिस. आय हॅव लंच विथ माय कलिग्स ड्युरिंग द लंच ब्रेक ॲट द ऑफिस. करेक्ट. चला आज रात्री बाहेर खायला जाऊया. लेट्स गो आउट फॉर डिनर टुनाइट. लेट्स गो आउट फॉर डिनर टुनाइट. तुम्हाला कधी कंटाळा येतो का? डू यू एव्हर गेट बोर्ड? डू यू एव्हर गेट बोर्ड? मला अनेकदा तणाव जाणवतो. आय ऑफन फील स्ट्रेस्ड. आय ऑफन फील स्ट्रेस्ड. तुम्हाला कधी एकटेपणा जाणवतो का? डू यू एव्हर फील लोनली? डू यू एव्हर फील लोनली? मी नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करते. आय ऑलवेज ट्राय टू थिंक पॉझिटिव्हली. आय ऑलवेज ट्राय टू थिंक पॉझिटिव्हली. तुम्हाला काय वाटतं आनंद म्हणजे काय? व्हॉट डू यू थिंक हॅपीनेस इज? व्हॉट डू यू थिंक हॅपीनेस इज? तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आय एम ग्रेटफुल फॉर व्हॉट यू हॅव डन फॉर मी. आय एम ग्रेटफुल फॉर व्हॉट यू हॅव डन फॉर मी. मला वाटतं की सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आय थिंक अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज इम्पॉर्टंट. आय थिंक अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज इम्पॉर्टंट. आपण या विषयावर चर्चा करू शकतो का? कॅन वी डिस्कस दिस टॉपिक? कॅन वी डिस्कस दिस टॉपिक? मी तुमच्याशी सहमत नाही आहे. आय डिसअग्री विथ यू. आय डिसअग्री विथ यू. मी तुमच्या मताचा आदर करते. आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन. आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन. आपण यावर वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो का? कॅन वी लुक ॲट दिस फ्रॉम अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह? कॅन वी लुक ॲट दिस फ्रॉम अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह? मला वाटतं की आपण यावर सहमत होऊ शकतो. आय थिंक वी कॅन अग्री ऑन दिस. आय थिंक वी कॅन अग्री ऑन दिस. तुम्ही काय सुचवाल? व्हॉट डू यू सजेस्ट? व्हॉट डू यू सजेस्ट? माझ्याकडे एक नवीन कल्पना आहे. आय हॅव अ न्यू आयडिया. आय हॅव अ न्यू आयडिया. आपण यावर पुढे काय करणार आहोत? व्हॉट आर वी गोइंग टू डू नेक्स्ट? व्हॉट आर वी गोइंग टू डू नेक्स्ट? मला वाटतं की आपण यावर पुढे काम करू शकतो. आय थिंक वी कॅन कंटिन्यू वर्किंग ऑन दिस. आय थिंक वी कॅन कंटिन्यू वर्किंग ऑन दिस. आणि मंडळी, जर व्हिडिओमध्ये थोडेसे डिस्टर्बन्सेस असतील तर त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्या आजूबाजूला घराच्या इथे जे आजूबाजूला राहत आहेत, वर खाली सगळ्यांकडे खूप कामं सुरू आहेत इंटिरियरची घराची, त्याच्यामुळे थोडासा आवाज आणि डिस्टर्बन्सेस तुम्हाला येऊ शकतात. बट लेट्स कंटिन्यू विथ द व्हिडिओ. मी तुमच्या मदतीसाठी कृतज्ञ आहे. आय एम ग्रेटफुल फॉर युअर हेल्प. आय एम ग्रेटफुल फॉर युअर हेल्प. मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग विथ यू. तुम्ही न्यू बॉसला किंवा तुमच्या न्यू कलिग्सना म्हणू शकता. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू वर्किंग विथ यू. मी तुमच्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करेन. आय डू माय बेस्ट फॉर यू. आय डू माय बेस्ट फॉर यू. मी तुमच्याशी बोलण्यासाठी उत्सुक आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू टॉकिंग टू यू. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू टॉकिंग टू यू. आपण एवढ्या लांब पोहोचू अशी कधी कल्पना केली होती का? डिड यू एव्हर इमॅजिन वीड कम दिस फार? डिड यू एव्हर इमॅजिन वीड कम दिस फार? या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. आय थिंक वी शुड टेक ॲडव्हान्टेज ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी. आय थिंक वी शुड टेक ॲडव्हान्टेज ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी. मला वाटतं की आपण या आव्हानाचा सामना करू शकतो. आय थिंक वी कॅन फेस दिस चॅलेंज. आय थिंक वी कॅन फेस दिस चॅलेंज.
मला वाटते की आपण याकडे नवीन दृष्टिकोन घेणं आवश्यक आहे. आय थिंक वी नीड टू टेक अ फ्रेश पर्स्पेक्टिव्ह ऑन दिस. आय थिंक वी नीड टू टेक अ फ्रेश पर्स्पेक्टिव्ह ऑन दिस. मला वाटतं की आपण यावर अधिक चर्चा करणं आवश्यक आहे. आय थिंक वी नीड टू डिस्कस दिस फर्दर. आय थिंक वी नीड टू डिस्कस दिस फर्दर. मला वाटतं की आपण यावर एक निर्णय घेणं आवश्यक आहे. आय थिंक वी नीड टू मेक अ डिसिजन ऑन दिस. आय थिंक वी नीड टू मेक अ डिसिजन ऑन दिस. मला वाटतं की आपण यावर ना एक टीम म्हणून काम करणं आवश्यक आहे. आय थिंक वी नीड टू वर्क ऑन दिस ॲज अ टीम. आय थिंक वी नीड टू वर्क ऑन दिस ॲज अ टीम. मला वाटतं की आपण यावर अधिक लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. आय थिंक वी नीड टू फोकस मोर ऑन दिस. आय थिंक वी नीड टू फोकस मोर ऑन दिस. तुम्हाला असं वाटतं का की तंत्रज्ञान आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं आहे? डू यू थिंक टेक्नॉलॉजी हॅज बिकम व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईव्स? डू यू थिंक दॅट टेक्नॉलॉजी हॅज बिकम व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईव्स? मला वाटतं की पर्यावरणाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आय थिंक इट्स इम्पॉर्टंट टू टेक केअर ऑफ द एन्व्हायरमेंट. आय थिंक इट्स इम्पॉर्टंट टू टेक केअर ऑफ द एन्व्हायरमेंट. मंडळी, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही म्हटली असतील वाक्य, फक्त वाचली नसतील अशी मी आशा करते. जर तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल तर कमेंट करून सांगा की येस, आम्हाला याचा पार्ट 2 बघायला आवडेल. प्रॅक्टिस छान होतीये किंवा वाक्य म्हटली जात आहेत असं वाटत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी पार्ट 2 लवकरच आणेन. आणि अजूनही ॲप डाउनलोड केलं नसेल, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत. लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहेत. बऱ्याच गोष्टी येत असतात, तुम्हाला सगळ्या गोष्टी ॲपमध्ये समजतील. सो नक्की ॲप डाउनलोड करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.